पूर्ण करून तुम्ही सगळेजण इथून पोस्टिंग जाणार. तर नोकरीबद्दल आता तुम्ही ज्या पद्धतीने इथं ट्रेनिंग केली तर तुम्हाला नोकरीबद्दल जे आहे जरा व्यवस्थित सगळी माहिती सांगणं गरजेचं आहे. तसं तुम्हाला कंटिन्यू ट्रेनिंग पिरियड मध्ये पण तुम्हाला सांगत आलो आहे. पण मेन आहे की आज तुमची पास आउट होते आणि इथून ज्यावेळेस तुम्ही पोस्टिंग जा नोकरी करा बरोबर. ड्युटीमध्ये नोकरीमध्ये डिसिप्लिन अतिशय महत्वाचं आहे. तुमच्यामध्ये जर डिसिप्लिन नाही, तुम्ही थोडं जरी क्रॉस बोलला, तुम्ही जर चांगलं काम करताय आणि तुम्ही थोडं जर तुमच्या तोंडातून क्रॉस शब्द निघाला किंवा काही चुकीचं जे आहे रेट केलं तर कुठलाही सिनियर ते ऍक्सेप्ट करणार नाही. भले तुम्ही चांगलं काम करत असाल, चांगली नोकरी करत असाल तरी. लक्षात डिसिप्लिन कधीही खराब होऊन द्यायचं नाही. लक्षात ठेवायचं की इथून पुढे जे आहे मरेपर्यंत डिसिप्लिन खराब नाही होत. लक्षात नोकरी करताना जे आहे विचारपूर्वक नोकरी करणं गरजेचं आहे, ड्युटी करणं गरजेचं आहे. सिनियर जे आदेश देतील त्याचं पालन करायचं तुम्हाला. कधीही नाही बोलायचं नाही. चांगली नोकरी केलीत आणि नो, नेव्हर, नथिंग असे शब्द तुमच्या डिक्शनरी मधून जर काढले तर निश्चितपणे जे आहे तुमचं भलं होणार. नो, नेव्हर, नथिंग नकारात्मक शब्द जे आहे सगळे काढून टाकायचे. क्लिअर आहे. ड्युटी करताना जे आहे इमानदारी अतिशय महत्वाची आहे. बेईमानी बिलकुल पण नाही करायची. तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करणार आहात तिथं जे आहे लाखोची प्रॉपर्टी तुमच्या अंडरमध्ये राहणार. त्याच्या चाव्या कुणाकडे राहतात? तुमच्याकडे. सिक्युरिटी गार्ड कडे जे आहे त्या चाव्या राहतात. तर कुठलीही बेईमानी, कुठलीही चोरी करायची नाहीये. कारण तुम्ही जर रक्षक जर भक्षक बनले तर सगळं खतम. लक्षात इमानदारी अतिशय महत्वाची आहे. इमानदारीने जर तुम्ही काम करत गेला तर निश्चितपणे इमानदारीचा फायदा होतो. बेईमानी टिकत नाही. बेईमानी तुम्ही एक दिवस चोरी केली, 2 दिवस चोरी केली, तिसऱ्या वेळेस चोरी पकडली जाते. चोरी कधी ना कधी पकडली जाते आणि एकदा चोरी पकडली गेली की नाव खराब होतं. तुमचं तर नाव खराब होईलच, आमचंही नाव खराब होतं. त्याचबरोबर तुमच्या आईवडिलांचंही नाव खराब होतं. तर कुठलीही चोरी, लाडी लबाडी, चुकीचं काम अजिबात करायचं नाही. लक्षात. आता तुम्ही ज्यावेळेस ड्युटी जॉईन कराल तिथं तुम्हाला जे आहे ऑब्झर्वेशन मध्ये तुम्हाला ठेवलं जाईल 1-2 महिने. कारण ते बघत राहतील की कोण कसा आहे, कोण कशी ड्युटी करतो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर चांगली, जसं सरांनी सांगितलं आहे तुम्हाला त्या दिवशी, तुम्ही चांगली नोकरी करत गेला तर तुम्हाला जे आहे दुसऱ्या युनिटला शिफ्ट केलं जाईल. प्रमोशन पण भेटेल, पेमेंट पण वाढेल, सगळं काही होईल. तर नोकरी करत गेला की तुम्हाला जे आहे सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. जसं नियमाप्रमाणे तुम्हाला सांगितलं आहे PF प्रॉव्हिडंट फंड जे आहे तुमचा अकाउंट जे आहे ते अपडेट होणार आहे. अकाउंट ओपन झाल्यानंतर जे आहे तुम्हाला एक UNA नंबर, युनिव्हर्सल नंबर तुमचा ओपन केला जाईल पहिला आणि त्या युनिव्हर्सल नंबर वरती जे आहे तुम्हाला PF भेटणार. आणि PF जे आहे ते तुमच्या पेमेंट मधनं जर समजा 1000 रुपये कटले तर कंपनी तेवढेच 1000 रुपये आणखी जमा करणार. आणि त्याच्यावरती सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे पर्सेंटेज 12.80% चक्रवर्ती व्याज देणार. असे तुमचे जे आहे प्रत्येक महिन्याला फंडाचे पैसे जमा होतात. ESIC चं तुमचं कार्ड बनणार आहे. तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवारासाठी मेडिकल ट्रीटमेंट फ्री मध्ये राहणार. ते आहे. तुम्ही नोकरी करत गेला की महागाई भत्ता, जशी महागाई वाढेल तसं 3 महिने, 6 महिने, 8 महिने जशी महागाई वाढेल तसं त्या पद्धतीने जे आहे महागाई भत्ता तुमच्या पेमेंट मध्ये ऍड होतो. बाकी नियमाप्रमाणे वर्षाला जे आहे प्रत्येक वर्षाला पेमेंट वाढवते. तुम्ही चांगलं काम करत गेला, चांगली नोकरी करत गेला तर प्रमोशन होत जाईल. सुरुवातीला जे आहे तुम्हाला जे पेमेंट भेटणार आहे ते 12चा ड्युटी असेल तर 20,000 पगार आहे. आणि त्याच्यातून जरी कटिंग झाली तरी कटिंग ही तुमचीच आहे. PF जरी कटला तर त्याच्या डबल जे आहे तुमच्या अकाउंट मध्ये जमा होत आहे. लक्षात. त्याच्यामुळे कटिंग झाले म्हणजे असा विचार नाही करायचा की अरे माझे पैसे कटले. ते PF चे पैसे तुमचेच आहेत, तुमच्याच अकाउंट वरती जमा होणार. त्यामुळे ते जरी 1000-1200 रुपये कट झाले तरी तुमच्या फायद्याचे आहे. कारण ते डबल तुम्हाला भेटणार आहे. ESIC चे जे आहेत काहीतरी 200-250 रुपये तुमचे कट होतील. आता ESIC जे आहे
सगळ्या जवानांचे जेवढे पण नोकरी करतात त्यांचे सगळ्यांचे 200-250 रुपये कट होतात. पण त्याचा फायदा आहे ना. जरी तुमचे समजा 250 रुपये कट झाले तर 250 रुपयांनी 12 महिन्याचे किती झाले? किती झाले? 250 रुपये जे आहे महिन्याला 10 महिन्याचे किती झाले? 2,500 रुपये ना. आणि वरचे जे आहे ते 500 रुपये किती झाले? 3,000. प्रत्येक वर्षाला तुमची किती कट होणार? 3,000. जर तुम्हाला जर काही ट्रीटमेंट घ्यायचे तुमच्या फॅमिलीला जर वर्षामध्ये काय झालं तर 1-1.5 लाख रुपये जे आहे तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. मग ते गव्हर्नमेंटला जर 3,000 रुपये दिले तर काय हरकत आहे का? ESIC हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं खातं आहे ना, तुमचं आहे ना कंपनीचं आहे. ते त्याचं जे आहे कंट्रोलिंग असतं सेंट्रल गव्हर्नमेंट. तर ते ESIC अकाउंट तुमचं ओपन केलं जातं. पी टॅक्स आहे, ज्यांचा पगार 12,000च्या वरती आहे त्यांना गव्हर्नमेंटला पी टॅक्स द्यावा लागतो. 200-250 रुपये तुमचे पी टॅक्सचे कटतील. असे टोटल जे आहे तुमची कटिंग काहीतरी 1-1.5 रुपये कटिंग होईल तुमची. मग 1-1.5 रुपये जरी कटिंग झालं तर ते फायद्याच आहे ना तुमच्या, नुकसान आहे का त्यामध्ये? जरी तुमची 1.5 रुपये कटिंग झालं तर तुमच्या PFच्याच अकाउंट वरती 2,500-3,000-3,500 रुपये जमा होणार आहे. ते खातं जे आहे ते तुमचंच आहे. तुम्ही 6 महिन्यानंतर कधीही PF काढू शकता. लक्षात? तुम्ही 6 महिने झाले तुमची ड्युटी, तुम्हाला जर वाटले की मला ज्यांना पैशाची गरज आहे, तुम्ही ऑनलाईन जे आहे कुठल्याही सेवा केंद्रात गेला, तुमचा UNA नंबर असतो, PF नंबर असतो, ते तुम्हाला जे आहे तिथून ब्रांच मधून भेटून जाईल. तर त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन पण PF काढू शकता. तुमचा अकाउंट जे आहे सगळ्यांचं अकाउंट ओपन केलेलं आहे, तेव्हा पगार तुमचा जो आहे तुमच्या अकाउंट वरती जमा होणार आहे. कुणालाही कॅश पेमेंट दिलं जात नाही. इमर्जन्सी जर काही अकाउंट मध्ये प्रॉब्लेम झाला किंवा ट्रान्झॅक्शन मध्ये प्रॉब्लेम झाला, होऊ शकतं है ना, तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला थोडेफार ऍडव्हान्स दिला जाईल टेम्पररी, आणि तुमचा तो प्रॉब्लेम अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर तुमच्या अकाउंट मध्ये बाकीचे पैसे जमा होतात. पण शक्यतो जे आहे 99% तुम्ही ज्या ठिकाणी जाल तिथं जे आहे तुम्हाला अकाउंट वरतीच पगार मिळणार. सगळ्यांचे अकाउंट नंबर आहेत, सगळ्यांचे अकाउंट नंबर अपडेट केले जातील. सगळ्यांचे जे आहेत 2-2 सेट डॉक्युमेंट जे आहेत ते आता इथून जातील. सर तुम्हाला घेऊन जातील इथून. ज्या युनिटला तुमचा इंटरव्ह्यू होईल त्या ठिकाणी जे आहे चांगला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, व्यवस्थित बोलायचंय, कारण मूर्ख माणूस कुणालाही नको. आता तुम्ही ट्रेनिंग केली म्हणजे तुम्ही ट्रेन झाले, बरोबर, आणि ट्रेन झाले म्हणजे आता घाबरायचं कारण नाही. पहिलं काय होतं, शाळा कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षकांच्या समोर घाबरायचे, कारण तुमच्यामध्ये समजदारी नव्हती, मॅच्युरिटी नव्हती, पगार मिळत नव्हता. नंतर जे आहे तुम्ही कुठले तरी अधिकारी ऑफिसर लोक आले की तुम्ही जे आहे घाबरायचे, कारण त्यावेळेस तुम्हाला जे आहे ट्रेनिंग नॉलेज हे नव्हतं, बरोबर. पण आता तुम्ही जे आहे ट्रेन जवान बनणार आहात, ट्रेन गार्ड बनणार आहात, तर त्यामुळे आता घाबरायचं काही कारण नाही. डिसिप्लिन मध्ये राहायचंय, सिनियरला रिस्पेक्ट द्यायचंय, आदर करायचा, सन्मान करायचा, घाबरायचं नाही. ज्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला जाल तिथं जे आहे सावधान पोझिशन मध्ये व्यवस्थित बसायचंय, असं वाकून बसायचं नाही, सरळ बसायचं. गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही एंट्री कराल त्यावेळेस न्याय कमी सर म्हणायचं है ना, न्याय कमी सर. त्याच्यानंतर ज्यावेळेस यस कमेंट बोलल्यानंतर आत जायचंय. आत गेल्यानंतर जे आहे सावधान पोझिशन मध्ये व्यवस्थित थांबायचंय आणि स्टॅम्प पाय आपटायचा नाही. ओपन ड्रिल, क्लोज ड्रिल शिकलात ना तुम्ही? तुम्हाला आता ओपन ड्रिल ग्राउंड मध्ये केलं जाते, बरोबर. तुम्ही जर एखाद्या ऑफिस मध्ये गेलात किंवा एखाद्या आतमध्ये जिथं जे आहे फरशी आहे त्या ठिकाणी जे काय करायचं, स्टॅम्प मारायचं नाही. सावकाश जे आहे स्टॅम्प पाय आपटायचा आणि सॅल्यूट दमदार मारायचा, सरळ चस्ट अप, चिन अप, सॅल्यूट व्यवस्थित मारायचा, जय हिंद सर म्हणायचं आणि विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. मेन तुम्हाला जे आहे विचारणार काय आहे की तुमचं नाव, चांगल्या प्रकारे तुमचं नाव तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हिंदीमध्ये सांगा, जर मराठीमध्ये बोलत असेल तर मराठीमध्ये सांगा, ठीक आहे. तुमचं एज्युकेशन, तुमचं शिक्षण काय झालं ते सांगायचं. त्याच्यानंतर तुम्ही ट्रेनिंग केली तर भारत सरकारच्या पसार ऍक्टच्या अंतर्गत मी प्रशिक्षण घेतलेलं आहे सांगायचं. मी एक सर्टिफाईड गार्ड आहे आणि मी ट्रेनिंग करून आलो आहे 21 दिवस. भारत सरकारचा जो पसार ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत मी 21 दिवस प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि प्रशिक्षण दरम्यान ड्रिल, पीटी, फायर, कराटे, उसके बाद मेन गेट ड्यूटी, मटेरियल गेट ड्यूटी, एक्सेस कंट्रोल
और बहुत से जो है सुरक्षा संबंधित टॉपिक का मैंने अध्ययन किया है उनमें से. ठीक है. टॉपिकची नावं सांगा, आठवून ठेवा. ठीक आहे. व्यवस्थित जे आहे फटाफट टॉपिकची नावं सांगायची. त्याच्यानंतर जे विचारतील तेवढेच प्रश्नांची उत्तर देतील. सावधान पोझिशन मध्ये बैठे सावधान बैठ. हात असे ठेवायचे, मोठे असे ठेवायचे. हा, या पोझिशन मध्ये आहे बसायचं. सरळ बस ना, सरळ बसा. हात सरळ कर, हात सरळ कर. हा, या पोझिशन मध्ये सरळ हात एकदम वाटले पाहिजे. हा, गुड. तर या पोझिशन मध्ये बसायचं आणि व्यवस्थित उत्तर द्यायचं. बाकी तुम्ही नोकरी करत गेला ते तुम्हाला जे आहे अनुभव येत जाईल. जसं तुम्हाला ट्रेनिंग मध्ये सांगितलेलं आहे, तुमच्यामध्ये 3 क्वालिटीची गरज आहे. एक आहे स्किल, दुसरा आहे हार्डवर्क मेहनत, आणि तिसरा आहे काय अनुभव एक्सपिरियन्स. तर आता तुमच्याकडे तुम्ही ट्रेनिंग पूर्ण केली. आता ट्रेनिंग पूर्ण केली म्हणजे तुमच्याकडे काय आलेलं आहे, स्किल आलेली आहे. स्किल तुमचं डेव्हलप झालं. तुम्हाला आता सगळ्या गोष्टी, डिसिप्लिन काय आहे, टर्नआउट काय आहे, सल्यूट कसा मारायचा, ड्रिल काय आहे, फायर फायटिंगचं जे आहे, फायर आग कशी लागते, मेन गेट ड्युटी काय आहे, मटेरियल गेट ड्युटी काय आहे, ऍक्सेस कंट्रोल काय आहे, रजिस्टर कसे असतात, सगळं शिकलात की नाही तुम्ही. तर हे सगळं जे आहे सगळं शिकलात म्हणजे तुमच्यामध्ये आता स्किल आलेलं आहे. आता तुम्हाला गरज आहे ते 2 गोष्टीची. एक मेहनत करण्याची आणि दुसरी आहे काय अनुभव घेण्याची. या 2 गोष्टी तुमच्याकडे ऍड झाल्या की समजायचं की तुमचं भविष्य उज्ज्वल झालं. मग पैशाचं टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचं जर ह्या 2 गोष्टी जर आल्या, स्किल आता तुमच्याकडे आहे, तुम्ही ट्रेनिंग 21 दिवस ट्रेनिंग पूर्ण केली म्हणजे तुमच्याकडे स्किल आलं. तर स्किल बरोबर तुमच्याकडे आता हार्डवर्क मेहनत करायचे आणि अनुभव घ्यायचे. या 2 गोष्टी आता तुमच्याकडे कमी आहेत, त्या इथून गेल्यानंतर तुम्हाला भेटणार आहे. नोकरी चांगली आहे, ड्युटी चांगली आहे, पेमेंट चांगलं आहे. फक्त जे आहे नवीन वातावरण, नवीन ठिकाण, नवीन लोक, नवीन माणसं, हे सगळं आता चेंज होणार आहे. कारण ट्रेनिंग सेंटर मध्ये तुम्ही जे ट्रेनिंग केलं ते एकदम रुटीन मध्ये टाइम टेबल प्रमाणे ट्रेनिंग केलेलं. बरोबर. सकाळी उठला, पीटी झाली, ड्रिल झाली, लगेच पटकन ब्रेकफास्ट होतो. ब्रेकफास्ट झाला की जे तुम्ही फ्रेश होता, आंघोळ करता, नंतर क्लासरूम मध्ये येता, क्लास होतो. त्याच्यानंतर मग दुपारी जे आहे दुपारचं जेवण होतं. त्याच्यानंतर जे आहे संध्याकाळी दुपारी जे आहे नंतर तुमचे अकॅडमिक क्लासेस होतात, प्रॅक्टिकल होतं. त्याच्यानंतर मग संध्याकाळी रोल कॉल होतो, संध्याकाळी जेवण होतं. म्हणजे हे ट्रेनिंगचं रुटीन होतं. बरोबर. आता हे ट्रेनिंगचं रुटीन इथून गेल्यानंतर राहणार नाही. तुम्हाला 8 तास 12 तास नोकरी करायची. तर त्यासाठी जे आहे तुम्हाला फिजिकली मेंटली तयार व्हावं लागेल. कारण कोणी पगार देणार म्हणजे काय फुकट पगार देत नाही. तुम्हाला पगार भेटणार म्हणजे तुम्हाला तुमच्याकडून जे आहे ते काम पण बघणार ना तुमचं. जर तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला जे आहे ते प्रमोशन देतील, पेमेंट वाढवेल सगळं. आणि 2 महिने जे आहे काही झालं तरी जरा नोकरी टिकून करा. कारण 2 महिन्यामध्ये तुमच्याकडे जे आहे तुम्ही मेहनत आणि अनुभव या दोन्ही गोष्टी येतील. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या मनासारखं होतील. सुरुवातीला आपल्या मनासारखं काही भेटेल याची अपेक्षा करू नका. कारण 2 गोष्टीची कमी आहे तुमच्याकडे. बरोबर. स्किल डेव्हलप झालंय फक्त, पण तुमच्याकडे अनुभव आणि मेहनत या 2 गोष्टीची गरज आहे, ती कमी आहे. ते आता इथून गेल्यानंतर पूर्ण करायचं. इथून गेल्यानंतर तुम्हाला जुने जवान जे आहेत भेटतील. काही जण निगेटिव्ह असतील, काही जण पॉझिटिव्ह असतील. ते तुम्हाला बोलतील की अरे यहाँ पे क्यों आए हो, बहुत परेशानी है, बहुत दिक्कत है, बहुत परेशान करते हैं, असं काही सांगतील तुम्हाला. निगेटिव्ह बोलून तुम्हाला जे आहे वायबल करण्याचा प्रयत्न करतील, निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न करतील. कोणाच्याही जे आहे अशा बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही. कांबळे साहेब आहेत, बाकीची टीम आहे, त्यांना जे आहे पटकन फोन करायचा. ते नाही अधिकारी कधी खोटं बोलत नाही. बरोबर ना. आता मी कधी खोटं बोलेल का? जे काय असेल तेच सांगेल ना. आता तुम्ही इथं ज्यावेळेस भरतीच्या वेळेस आले होते, ऍडमिशनच्या वेळेस आले होते, त्यावेळेस तुम्हाला क्लिअर कट माहिती दिली की नाही. तुम्हाला जे आहे इथं ट्रेनिंग करायचे, 21 दिवस ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग मध्ये तुम्हाला इथं 12,000 रुपये ट्रेनिंग फीज भरायची. त्याच्यामुळे तुमची खाण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, ट्रेनिंगचं किट हे सगळं आहे. युनिफॉर्म तुम्हाला ते सगळं मिळणार आहे ट्रेनिंगचं. इथून जे आहे जाताना जे आहे तुम्हाला ट्रेनिंग सर्टिफिकेट मिळणार आहे. 18% GST आहे गव्हर्नमेंटचं. हे सगळं जे आहे 12,000 मध्ये.
सांगितलंय की नाही? ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस ड्युटी जॉईन कराल तिथं तुम्हाला सुरुवातीला 1000 रुपये त्या ठिकाणी भरायचे आहेत. 1000 रुपये जे आहे तुमचं जे युनिफॉर्म बूट, डबल युनिफॉर्म बूट, हे सगळं जे किट आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे. त्याचे जे आहे त्याची अमाऊंट तुम्हाला सुरुवातीला 1000 रुपये भरायचे आहेत. बाकी जे काय आहे ते तुमच्या पेमेंट मधनं कट केले जाईल. सुरुवातीला तुम्हाला कुणीही एक्स्ट्रा पैसे मागणार नाही. रूम साठी 1000 रुपये जे आहे जवळ ठेवायचे, कारण रूम आहे त्या ठिकाणी, पण आपल्या जवळ 1000 रुपये ठेवायचे. मेसची अरेंजमेंट जे आहे त्या ठिकाणी असेल, डब्बा असेल. तुम्हाला जर मेस मध्ये जेवण करायचं, तुम्हाला जर स्वतः बनवून नसेल खायचं तर उत्तम आहे की तुम्ही मेस लावा. पण माझा स्वच्छ एक सल्ला तुम्हाला एकच राहील की गेल्या जे आहे लगेच मेस लावण्याच्या भानगडीत पडू नका. 5 जणांमध्ये 10 जणांमध्ये ग्रुप आपलं कॉन्ट्रीब्युशन करून सामान घ्या. त्याच्यामध्ये जे आहे सगळं सामान घेऊन आपलं स्वतः बनवून खा. ज्यावेळेस तुमचे 1-2 महिने व्यवस्थित रुटीन लागेल, तुमच्या अकाउंटवरती बॅलन्स येईल, पैसे येतील, त्यावेळेस मग कुठेतरी जे आहे मेस लावण्याचा प्रयत्न करा. क्लिअर आहे? हे सगळं तुम्हाला सांगितलं. आता इथं तुम्ही ट्रेनिंग पूर्ण केली, नोकरी, आता तुम्ही नोकरी करणार आहात, तर इथून गेल्यानंतर चांगली नोकरी करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही चांगली नोकरी केली तर तुमचा फायदा होणार आहे, प्लस कंपनीचाही फायदा होणार. आता तुम्ही जर ट्रेनिंग केली तर नो प्रॉफिट नो लॉस मध्ये ट्रेनिंग केली, मेहनत घेतली, आता जे आहे कंपनीलाही त्याच्यामधून फायदा होणार आहे, कारण तुम्ही नोकरी केली तर, आणि तुम्हालाही जे आहे चांगला फायदा मिळणार. तर कंपनीचं सोडा, पण तुमच्या भविष्यासाठी तुम्ही जे आहे मेहनत करा. आणि मेहनत करायला कधी मागे सरकू नका, कारण लक्ष्य पूर्ण करण्यासाठी जे आहे तुम्हाला मेहनत करावीच लागेल. पैसा कमवायचा असेल तर मेहनत करावीच लागेल. आरामाने कोणीही देणार नाही. लक्षात? माझा मित्र जे आहे त्यांनी जर 2 युनिटला पाठवलं तर माझा मित्र तिकडे गेला, मला तिकडे टाका, मला इकडे टाका, असं काही करायचं नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला ड्युटी मिळेल त्या ठिकाणी ड्युटी करायची. क्लिअर आहे? कारण मित्र काय आयुष्याला जात नाही. मित्राबरोबर सोबत जे आहे ती काय आयुष्यभर राहणार आहे का? आपलं भविष्य आपल्याला घडवायचंय, तुमचं भविष्य तुम्हाला घडवायचंय. तुमचा परिवार आहे, तुमचे आई वडील आहेत, तुमचं लग्न झालं, तुमची बायको आहे, मुलं आहे, हे सगळं बघणं गरजेचं आहे. मित्र माझा तिकडे गेला मग मला तिकडे ड्युटी द्या, मी इकडे कशाला जाऊ, मला करणार नाही, हे असली फालतू कारण सांगायचं नाही. तुम्ही आला नोकरीसाठी, चांगली नोकरी तुम्हाला भेटणार आहे, चांगली ड्युटी तुम्हाला भेटणार आहे. एक समजदार मॅच्युअर बनून नोकरी करायची. क्लिअर आहे? 2 महिने काही झालं तरी जे आहे काय करायचंय? हार नाही मानेंगे. 2 महिन्यानंतर तुमचं रुटीन लागून जाईल. पहिल्या महिन्यामध्ये जे आहे तुमच्याकडे गेल्या कोणी पगार देणार नाही. त्याच्यामुळे 1 महिना नोकरी केल्यानंतर तुमच्या अकाउंटला पेमेंट येणार. लक्षात? 1 महिना जे आहे थोडा खडतर जाईल सुरुवातीला, कारण पगार 1 महिन्यानंतरच मिळेल ना, तर 1 महिना थोडा खडतर जाईल. ऍडजस्टमेंट करा. पैसे जास्त जे आहे खर्च करू नका, विचारपूर्वक खर्च करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दारू पिऊ नका, कारण दारू पेला किंवा बाकीचे धंदे केलं तर तुमचं जे आहे नुकसान होईल. कुठलेही जे आहे सिनियर अधिकारी ते ऍक्सेप्ट करणार नाही, आउट करतील. आणि अशा गोष्टीमुळे तुम्ही अडकलात, आम्ही कधीही तुम्हाला सपोर्ट करणार नाही. क्लिअर आहे? तुम्ही चांगली नोकरी केली, तुम्ही चांगली नोकरी करत गेलात तर निश्चितपणे जे आहे आम्ही तुमच्यासाठी जे आहे रेकमेंड करू. प्रमोशन साठी आम्ही बोलू, तुम्हाला जे आहे पेमेंट वाढ करण्यासाठी आम्ही बोलू, चांगल्या युनिटला पोस्टिंग देण्यासाठी आम्ही बोलू. पण फालतूगिरी केली, दारू पेला, बाकीचे धंदे केले, कशात तुम्ही अडकलात, आम्ही अजिबात त्याच्यामध्ये इंटरफेअर करणार नाही. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात, तुम्हाला ठरवायचं तुम्ही काय करायचं. बाई आणि बाटलीपासून लांब राहायचे, कारण या 2 गोष्टी माणसाला बरबाद करून टाकतात. त्याच्यामुळे मी कधीही जे आहे त्या भानगडीत पडलो नाही, तुम्ही पडू नका. कधीही तुमचं जे आहे वाईट होणार नाही. क्लिअर आहे? सगळ्यांना जे आहे माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. चांगली मेहनत करा, कष्ट करा, स्वतःचं नाव रोशन करा, आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करा. ठीक आहे? इथून जेवढे पण जे आहेत स्टाफ आहेत, त्यांनी जर कोण तुम्हाला काही बोललं असेल, खवळलं असेल, थोडंफार पनिशमेंट दिली असेल तर त्यांच्या सगळ्यांच्या तर्फे मी तुम्हाला सॉरी म्हणतो. कुठलाही मनामध्ये राग ठेवू नका. आपण सगळेजण एक आहोत. तुम्ही मेहनत केली की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. ठीक आहे? चलो, ऑल द बेस्ट.